पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, 400 कोटींचे यार्ड रिमॉडेलिंग आणि 6 नवीन प्लॅटफॉर्मचे काम सुरू। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोक। पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी यार्ड रिमॉडेलिंग व नवीन 6 प्लॅटफॉर्म उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। पुढील वर्षभरात हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून यासाठी जवळपास 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाची नेमके कोणकोणते विकास कामे केली जाणार आहेत पाहूया। सध्या 4 प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार असून 6 नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत। यामध्ये परिसर विकास यावर भर देण्यात आला आहे। यामध्ये रिमॉडेलिंग नंतर स्थानक परिसराचा विकास केला जाईल, ज्याचा आराखडा रेल्वे बोर्डाने मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। नेमके पुणे रेल्वे स्थानकात काय काय बदल होणार आहेत चला पाहूया। सर्वात पहिलं म्हणजे फलाटांचा विस्तार। सध्याच्या 4 फलाटांची लांबी ही वाढवण्यात येणार असून 6 नवीन अधिकचे प्लॅटफॉर्म जोडले जाणार आहेत आणि यासोबतच परिसराचा विकास, यामध्ये रिमॉडेलिंग नंतर स्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे, ज्याचा विकास आराखडा रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। टर्मिनलचा विकास, यामध्ये नेमकं काय होणार आहे तर खडकी आणि हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांहून अधिकचा निधी खर्च केला जाणार आहे। यासोबतच पुणे स्थानकावर 160 आणि इतर स्थानकांवर 382 उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। तसेच रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे कवच प्रणालीचे कामही प्रगतीपथावर आहे। पुणे विभागात सध्या एकूण 1700 कोटी रुपयांची विकास कामे सुरू असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जवळपास 20 स्थानकांचा विकास केला जात आहे। या कामांमुळे भविष्यात पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन प्रवासी सेवा अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक।